नमस्कार, मी आरती कुलकर्णी. लोकशाही टाइम मध्ये तुमचं स्वागत आहे. लोकशाही टाइम मध्ये आपण दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी बघत असतो, पण आज लोकशाही टाइम मध्ये आपण एका गंभीर विषयाला हात घालणार आहोत. आणि माझ्या मागे हे जे सगळे ड्रग्ज दिसतात त्यावरून तुम्हाला कळलंच असेल आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत. ड्रग्जचा विळखा असा आताचा विषय आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची जी सगळी चौकशी आहे ती आता ड्रग्ज रॅकेट पर्यंत येऊन पोहोचली आणि त्यानंतर रिया चक्रवर्तीच्या नंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर अशी नावं यायला लागली. अभिनेत्रींची नावं कमी होती म्हणून की काय, आता काही अभिनेत्यांना सुद्धा एनसीबी नोटीस पाठवणार असं आपल्याला कळतंय. बॉलिवूड सेलिब्रिटीजचं हे ड्रग्जचं सेवन जे आहे त्यामुळे एका गंभीर विषयाला हात घातला गेला. आपल्या देशातली तरुणाई ड्रग्सच्या व्यसनांच्या आहारी जाते का याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि हे ड्रग्ज म्हणजे नेमकं काय आहे, ड्रग्सचा साठा केला, ड्रग्सचा वापर केला तर काय शिक्षा होऊ शकते याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत अँटी नार्कोटिक्स विभागाचे रिटायर्ड पोलीस ऑफिसर बबन सानप आलेले आहेत. नार्कोटिक्स विभागामध्ये त्यांचा अनुभव अतिशय गाढा आहे. एका केसमध्ये तर त्यांनी 20 वर्षांची शिक्षा ड्रग्सच्या प्रकरणामध्ये ठोठावली होती. त्यांना आपण हे सगळे प्रश्न विचारणार आहोत, तेव्हा बघूया ड्रग्सचा विळखा. काही वर्षांच्या पूर्वी उडता पंजाब हा एक सिनेमा आला आणि पंजाबमधली तरुणाई ड्रग्सच्या कशी आहारी गेली आहे याचं धक्कादायक वास्तव आपल्या सगळ्यांच्या समोर आलं. पण हे फक्त फिल्ममध्ये घडत नव्हतं, प्रत्यक्ष घडत होतं. आणि आता तर बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या ड्रग्सच्या चॅटमुळे हा विषय आणखीनच सगळ्यांच्या समोर आलेला आहे. सुशांत सिंग आत्महत्या की हत्या या प्रकरणाचा सगळा माग लावताना एनसीबीला ड्रग्सचं मोठं रॅकेट सापडलं आणि आम्ही करतोय याचाच पर्दाफाश. सुशांत सिंग प्रकरणावरून सुरू झालेली चौकशी बॉलिवूड आणि ड्रग्ज रॅकेटपर्यंत येऊन पोहोचली. बडे बडे सितारे एनसीबीच्या जाळ्यात अडकले आणि सुरू झाली चर्चा ड्रग रॅकेटची. रिया चक्रवर्तीपासून सुरू झालेली ही चौकशी दीपिका पदुकोणपर्यंत आली. दीपिका पदुकोणच्या चॅटमधून हॅशसारखे शब्द समोर आले. रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह मारियोना घेत असल्याचा उल्लेख केला. तिच्या चॅटमध्ये एमडी ड्रग्सचा उल्लेख वारंवार आला. दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर या स्टार्सना चौकशीसाठी एनसीबी समोर हजर व्हावं लागलं. या तिघींनीही ड्रग्ज घेतल्याचा इन्कार केलाय, पण सुशांत सिंग ड्रग्ज घेत होता अशी कबुली सारा अली खाननं दिली आहे. मोठमोठ्या स्टार्सच्या चौकशीनंतर अनेक प्रश्नांचा पर्दाफाश झालाय. हे ड्रग्ज म्हणजे नेमकं आहे तरी काय? आपल्याकडे कोणती ड्रग्ज बॅन आहेत? हॅश कशाला म्हणतात? एमडी म्हणजे काय? एलएसडी म्हणजे काय? गांजा आणि चरस कायदेशीर आहे का? हे प्रश्न सगळ्यांनाच पडलेत. रेव पार्ट्यांमध्ये नेमकं काय चालतं याचीही चर्चा सुरू झाली आहे. भारतात ड्रग्जवर बंदी असताना अशी ड्रग्ज विकली जातातच कशी? या रॅकेटमध्ये नेमकं कोण कोण आहे सामील? आम्ही करतोय या सगळ्याचा पर्दाफाश. देशातली तरुणाई व्यसनांच्या विळख्यात अडकत चालली आहे का? हे रोखायचं कसं? ड्रग्ज घेतले तर किती होते शिक्षा? या सगळ्याची उत्तरं कायद्यामध्ये आहेत आणि म्हणूनच ड्रग्सच्या कायद्याबद्दल नेमकी माहिती असायला हवी. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आपण पाहिलं हॅश, एमडी, त्याचबरोबर एलएसडी हे शब्द आपल्या फारसे गावीही नव्हते. जे लोक दारू किंवा सिगरेट यांचं व्यसन करतात ते ड्रग्सच्या आहारी कधी जातात हे त्यांना सुद्धा कळत नाही आणि म्हणूनच हा विषय अतिशय गंभीर आहे. रेव पार्ट्यांमध्ये तरुणाई जे रेव पार्ट्यांमध्ये असं एक चित्कार करत सेलिब्रेशन करते त्यामध्ये सुद्धा ड्रग्सचं रॅकेट आहे का याबद्दल आपण बोलूया. अँटी नार्कोटिक्स विभागाचे रिटायर्ड पोलीस ऑफिसर बबन सानप यांच्याशी. बबन सानप सर, तुम्ही आमचा रिपोर्ट बघितलात आणि आम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही तुमच्याकडून माहिती तर घेणारच आहोत, पण सगळ्यात पहिल्यांदा बॉलिवूडचं हे ड्रग्ज रॅकेट आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया.
दीपिका पदुकोण नेमका हॅशचा उल्लेख करत होती तिच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये. मी ड्रग्ज घेतले नाहीत असं ती एकीकडे म्हणते आणि दुसरीकडे हॅशचा उल्लेख करते. हे हॅश जे प्रकार आहे हा नेमका काय आहे? हॅश म्हणजे काय तर जे ड्रग आहेत तर ड्रग म्हणजे नेमकं काय तर ड्रग म्हणजे नैसर्गिक किंवा कृत्रिम पदार्थ आहे ज्याचं सेवन केल्यानंतर सजीव प्राणी जो आहे त्यामध्ये प्राणी आणि मनुष्य सर्व आलं सजीवाच्या मानसशास्त्रामध्ये आणि शारीरिक शास्त्रामध्ये जेव्हा बदल घडून येतो ते जो पदार्थ आहे त्या पदार्थाला आपण ड्रग म्हणतो. आता ड्रग्जमध्ये काय आहे की ड्रग्जमध्ये नार्कोटिक्स ड्रग्ज पण आहेत, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस पण आहेत आणि त्याच्याबरोबर काही नियंत्रित पदार्थ आहेत. म्हणजे जे नियंत्रित पदार्थ आहेत ते गव्हर्नमेंटने त्याच्यावर बंधन कंट्रोल केलेलं आहे की ज्याचा उपयोग हे नार्कोटिक्स ड्रग किंवा डिझायनर ड्रग जे आहे, सिंथेटिक ड्रग जे आहेत हे बनवण्यासाठी त्या पदार्थांचा वापर केला जातो. त्यांना आपण नियंत्रित पदार्थ म्हणतो. तर आता पहिलं बघितलं की आता नैसर्गिक ड्रग कोणते आहेत. बरोबर, आपण हॅश बद्दल बोलत होतो. तर हॅश हा आहे की नैसर्गिक ड्रग आहे. नैसर्गिक ड्रग म्हणजे काय की जो ड्रग आपल्याला निसर्गातून आपल्याला उपलब्ध होतो. आता निसर्गामध्ये उपलब्ध होणारे ड्रग म्हणजे कसं की कॅनॅबिस नावाची जी वनस्पती आहे ज्याला आपण गांजाची झाडं म्हणतो. बरोबर, गांजा, चरस, अफू असे ड्रग्सचे वेगवेगळे प्रकार आपण नुसते ऐकलेले आहेत. तर गांजाचे जे झाडं आहे ज्याला आपण कॅनॅबिसची प्रजाती आहे ती कॅनॅबिस वनस्पतीची झाड आहे त्या झाडाला जे बर्ड्स येतात ज्याला आपण शेंडा म्हणतो. बरोबर, ते बर्ड्स आता बर्ड्सचं सुद्धा बऱ्याच याचं टोपन नाव आहे की बर्ड्स आहे. तर जे बर्ड्स असतात त्या बर्ड्समध्ये बिया असतात आणि त्या बियांमध्ये एक प्रकारचं तेलकटपणा असतो किंवा तेल असतं. ते तेल जेव्हा हे लोक बाहेर काढतात तर त्यापासून जो पदार्थ तयार होतो त्याला आपण चरस म्हणतो किंवा त्याला आपण हॅश म्हणतो. तर हॅश जो प्रकार आहे हा नैसर्गिक कॅनॅबिस वनस्पतीच्या झाडापासून मिळवलेला एक चिकट पदार्थ आहे ज्याला आपण चरस किंवा हॅश म्हटलं. बरोबर, चरस. आणि गांजा म्हणजे नेमकं काय? बऱ्याच जणांना हे माहितीच नसतं की हे सगळे जे पदार्थ आहेत ते एकाच प्लांट पासून, एकाच वनस्पतीपासून बनवले जातात आणि हे अत्यंत धोकादायक आहेत. जी गांजाचं वनस्पती आहे ज्याला आपण कॅनॅबिसचं झाड म्हणतो, या कॅनॅबिसच्या झाडाचा जो शेंडा आहे त्याला आपण जेव्हा ते शेंडे कट केले जातात आणि त्यांना सूर्यप्रकाशामध्ये ड्राय केलं जातं तर आणि ड्राय केल्याच्या नंतर तो जो पदार्थ तयार होतो त्याला आपण गांजा म्हणतो किंवा वीड्स म्हणतो. ज्याचं कोडवर्डमध्ये ज्याचं त्याला ग्रास म्हणतात, वीड्स म्हणतात, बर्ड्स म्हणतात. तर हा जो आहे हा गांजा आहे. जेव्हा गांजा हा परिपक्व झालेला नसतो त्यावेळेस तो थोडा कच्च्या स्वरूपात असतो. त्यावेळेस त्याची जी बर्ड्स आहेत ते तिथे त्या ठिकाणी काम करणारे मजूर आहेत ते बर्ड्स आहेत ते हातामध्ये रब करतात आणि रब केल्यानंतर हातावर जो चिकट पदार्थ जमा होतो तो जेव्हा काढला जातो बाहेर आणि तो गोळा केला जातो म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की त्याला चरस म्हणतो किंवा हॅश म्हणतो. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगूया, या सगळ्या अंमली पदार्थांची माहिती आम्ही केवळ एवढ्यासाठीच देत आहोत की या सगळ्यापासून तरुणाईनं दूर राहावं, सगळ्यांनीच दूर राहावं आणि एक जागरूकता या सगळ्यामध्ये यावी. सर, तुम्ही मगाशी ड्रग्सचा उल्लेख केलात की ड्रग्ज म्हणजे आपल्या मानसिक स्थितीवर, शारीरिक स्थितीवर ते परिणाम करतात. नेमकं यामुळे कोणता धोका पोहोचतो? याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा शारीरिक तुम्हाला त्याच्यावर शारीरिक परिणाम होतो त्यावेळेस तुम्हाला तुमचे हार्टमध्ये ब्लॉकेज तयार होतात, तुमच्या किडनीवर परिणाम होतो. म्हणजे तुम्हाला जे अनेक प्रकारचे रोगराई जी आहे ती रोगराई तुमच्या याच्यामधून तुम्हाला या पदार्थांमधून तयार होते आणि मानसिक जे आहे मानसिक संतुलन जे आहे ज्याला जे मानसिक संतुलन आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही नार्कोटिक्स बघा की नार्कोटिक्स म्हणजे काय की नार्को हा एक ग्रीक वर्ड आहे. नार्को हा ग्रीक वर्ड आहे की ज्याचं आपण मराठीमध्ये ज्याला झोप येणे आपण म्हणतो. तर तो नार्को म्हणजे झोप आणणारा जो पदार्थ आहे किंवा तुमच्या मनस्थितीवर परिणाम करणारा जो पदार्थ, गुंगी आणणारा जो पदार्थ आहे त्याला आपण नार्कोटिक्स म्हणतो. तर हे झाला, हा जसा शरीरावर तुमच्या परिणाम करतो तसा तो तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो की तो नार्कोटिक्स आहे. सर, आपण एक अफूकडे सुद्धा वळूया. हिमाचल प्रदेशमध्ये किंवा उत्तराखंडमध्ये काही ट्रेकर्स जातात, त्यांना असं दिसतं की या राज्यांमध्ये छुप्या पद्धतीनं या अफू, चरस, गांजा या
सगळ्याची शेती केली जाते. जर आपल्या भारतामध्ये हे सगळे ड्रग्ज जर बॅन आहेत तर याची शेती नेमकी का केली जाते? अच्छा, हा चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की आपण सर्वसाधारणपणे लोकांचा असा समज आहे की गांजाची शेती करणं बॅन आहे किंवा अफूची शेती करणं बॅन आहे. गांजाची शेती करणं बॅन आहे, इट्स ओके, परंतु अफूची शेती करणं हे कंट्रोल आहे, बॅन नव्हे. बॅन आणि कंट्रोल करणे याच्यामध्ये फरक. मर्यादेमध्ये शेती केली जाते आणि जी शेती केली जाते त्याच्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं आता तुम्ही बऱ्याच वेळा आपण नाव ऐकलेलं आहे, NCB ज्याला आपण म्हणतो, ती सेंट्रल एजन्सी आहे जी याच्यासाठी NDPS ऍक्ट जो आहे आपला नार्कोटिक्स ड्रग आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट जो आपण 1985 ला जेव्हा युनायटेड नेशनचं कन्व्हेन्शन झालं 61 ते 61 कन्व्हेन्शन अंतर्गत आपण NDPS ऍक्ट स्वीकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये याच्या काही प्रोसिजर दिलेल्या आहेत. तर NCBला जे राईट्स दिलेले आहेत किंवा त्यांना काही अधिकार दिलेले आहेत किंवा त्यांना एक नियम बनवून दिलेले आहेत की या नियमाअंतर्गत किंवा या कायद्याअंतर्गत तुम्ही काही शेतकऱ्यांना ठराविक जागेवर शेती करण्याची परवानगी द्यावी. बरोबर सर, ह्याच्यातून एक मुद्दा येतो की मर्यादित स्वरूपाच्या शेतीबद्दल तुम्ही बोलताय. आपल्याकडे तंबाखूची शेती केली जाते, खसखसची शेती केली जाते. बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की खसखस जी आहे, जी आपण खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा वापरतो, ती बँड आहे आणि त्याच्या शेतीसाठी सुद्धा परवानगी लागते. म्हणजे हे जे वनस्पतीजन्य अंमली पदार्थ आहेत हे सगळे, यासाठी परवानगी लागते. त्याबद्दल काय सांगाल सर? आता तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे की जी खसखस आपल्याकडे आपण नेहमी स्वयंपाकघरामध्ये जी आपण वापरतो ती खसखस आहे, तर ही खसखस आली कुठून? तर ओपीएम नावाची जी वनस्पती आहे, ओपीएम नावाचं जे वनस्पती आहे, ओपीएम म्हणजे ओपीएमचं झाड आहे आणि त्या झाडापासून जो पदार्थ निर्माण होतो तो अफू आहे. तर आपण अगोदर ओपीएम बघूया की ओपीएमची जी शेती आहे म्हणजे अफूची शेती आपण म्हणतो किंवा अफूचं जे झाड आहे त्या झाडावर एक बोंडा टाईप, मराठीमध्ये आपण बोंड म्हणतो. बोंड म्हणजे जशी कापसाची बोंड असतात तशी ती बोंड असतात आणि त्या बोंडांवर जे कच्च्या स्वरूपात असताना शेती करणाऱ्यांचे काय करतात ते की सकाळी सूर्योदयाच्या नंतर ते जाऊन त्या बोंडांवर ब्लेडच्या साह्याने किंवा एक विशिष्ट अवजार असतं त्या अवजाराच्या साह्याने त्या बोंडांवर ते चिरा मारतात. तुम्ही आपण जर बघितलं की पपईचं झाड जर बघितलं, आपण पपई बघितली, रॉ पपई जेव्हा कच्ची पपई असेल त्याला जर आपण नखाने खरडलं तर त्याच्यातून एक लॅटेक्स किंवा चीक आपण बाहेर येतो. जसा सफेद रंगाचा जो पदार्थ बाहेर येतो तसाच त्या अफूच्या झाडातून सफेद रंगाचा जो पदार्थ बाहेर येतो तो पदार्थ सूर्यप्रकाशामध्ये, ज्याच्यावर नॅचरल आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची केमिकल रिएक्शन केली जात नाही, सूर्यप्रकाशामध्ये तो सुकवला जातो आणि संध्याकाळच्या वेळेस ते लोक त्याला कलेक्ट करतात, म्हणजे तो काढून घेतात. एक विशिष्ट प्रकारचं अवजार असतं जे खुरप्यासारखं असतं, खुरप्याच्या अवजारासारखं त्या अवजाराने तो जो चीक आहे तो एकत्र केला जातो, दॅट्स कॉल्ड अफू. सर, आपण बघितलं की हिमालयामध्ये खास करून या प्रकारची शेती आपल्याला पाहायला मिळते. मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे सर, की आपण जर म्हणतोय की गांजा, चरस हे सगळे अंमली पदार्थ आहेत जे बॅन आहेत, हे बॅन अंमली पदार्थ आहेत, मग आपल्याकडे कुंभमेळ्यामध्ये किंवा वेगवेगळ्या धार्मिक महोत्सवांमध्ये हे साधू चरस किंवा गांजा ओढताना आपल्याला सर्रास दिसतात. नार्कोटिक्स विभाग कधी त्यांच्यावर कारवाई करताना आपल्याला दिसलं नाही. नाही, तसं नाही आहे. तर ॲक्च्युली हा संपूर्ण बॅन आहे. म्हणजे असं काही ठराविक लोकांसाठी किंवा ठराविक धर्मांसाठी किंवा त्याला धार्मिक असं नाही आहे, त्याला सूट दिलेली नाही आहे, तो बॅन आहे. म्हणजे तो बेकायदेशीर आहे, ते जे कृत्य आहे. कारवाई का होत नाही? सर्रास पद्धतीने सुरू असते. त्यावेळेस परिस्थिती कशी असते की त्यावेळेस क्राऊड खूप जास्त असतो आणि त्या एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अगदी काय रस्त्याने ते चालत पित नाही, ते कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसून त्यांनी पिलेलं ते पिताने छोट्या कारवाया असतात त्या. आणि ज्या शक्यतो पोलिसांच्या नजरेस येत नाही, जर पोलिसांच्या नजरेस आल्यात तर पोलीस नक्की त्याच्यावर कारवाई करतात, कारण ते NDPS ऍक्ट अंतर्गत असं कुणालाही सूट दिलेली नाही. NDPS अंतर्गत फक्त 2च कारणासाठी तुम्हाला सूट दिलेली आहे, ज्याला आपण म्हणतो की वैज्ञानिक कारण, म्हणजे सायंटिफिक रिझन आणि मेडिसिनल रिझन. या 2 रिझन व्यतिरिक्त भारतामधला कुठलाही नागरिक हा अंमली पदार्थ स्वतःच्या ताब्यात ठेवू शकत नाही किंवा तो त्याचं सेवन करू शकत नाही. बरोबर, हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात सर. मेडिसिनल व्हॅल्यू जी आहे त्याला किंवा रिसर्चसाठी वापरलं जातं. आता मारिओना सारखी जर वनस्पती आपण घेतली तर त्या वनस्पतीची लागवड केली जाते औषधी कारणासाठी. नुकतंच एका रिसर्चमध्ये लक्षात आलेलं आहे की कॅन्सरवर सुद्धा मारिओनाचं औषध हे परिणामकारक होऊ शकतं. अशा प्रकारे भारतामध्ये मारिओना असेल, चरस, गांजा, अफूची शेती करायला
करायला परवानगी आहे का वैद्यकीय कारणासाठी? वैद्यकीय कारणासाठी त्याला परवानगी देण्यात आलेली आहे. म्हणून मग तुम्हाला मी सांगितलं की मग आपण जर म्हटलं की काही राज्यांमध्ये तुम्ही अफूच्या शेतीला परवानगी देता. जर अफूची शेती आता त्याच्यामध्ये तुमच्या NDPS ऍक्टमध्ये अमेंडमेंट झालेली आहे, त्याच्या अंतर्गत ती आता त्यांनी परवानगी दिलेली आहे. कारण ज्यावेळेस याच्यावर अमेंडमेंट नव्हती आणि तो पूर्णपणे बॅन होता, त्यावेळेस प्रॉब्लेम असा झाला की जे तुमचे हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटल्समध्ये भूल देण्यासाठी किंवा स्ट्रॉंग पेन किलर जे आहेत, जे फॉर एक्झाम्पल तुम्हाला हेरोईन आहे आणि मॉर्फिन आहे. आता तुम्ही सर्वसाधारणपणे पेन किलर म्हटल्यानंतर आपल्याला फक्त सारेडॉन माहित आहे किंवा क्रोसिन माहित आहे किंवा मेटासिन वगैरे माहित आहे. परंतु मोठे ऍक्सिडेंट जेव्हा होतात, समजा रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला, त्याचे हातपाय तुटलेले असतील किंवा खूप मोठी हे असेल आणि त्यावेळेस त्याला जे स्ट्रॉंग पेन किलर दिले जातात, ते पेन किलर जे तयार केले जातात ते ओपिड्स मधून आलेले असतात. म्हणजे अफूची जी झाडं आहेत त्या अफूच्या झाडामधून त्याच्यावर केमिकल रिॲक्शन करून हेरोईन, मॉर्फिन याच्यासारखे जे ड्रग्ज आहेत जे मेडिकल क्षेत्रामध्ये वापरले जातात ते तयार केले जातात. आणि त्यासाठी मुद्दा मांडताय की मॉर्फिन असेल हे सुद्धा पुन्हा तुम्ही म्हणालात की अफूच्याच झाडापासून तयार केलं जातं, म्हणजे एक प्रकारची गुंगी आणणारं हे औषध आहे. बॉलिवूडमध्ये जेव्हा हे ड्रग्सचं रॅकेट सापडलं तेव्हा रिया चक्रवर्तीचं आर्ग्युमेंट असं होतं की काही वेळेला सुशांत सिंग मारिओना घ्यायचा ह्याची कबुली तर तिनं दिली, पण त्याचबरोबर जेव्हा तो डिप्रेशनमध्ये होता, काही मानसिक तणावामध्ये होता, तेव्हा डॉक्टर्स MD ड्रग जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे प्रिस्क्राईब करत असतात. मग खरंच याच्यामध्ये काही तथ्य आहे का हे ड्रग्ज म्हणूनच घेतलं जात होतं? यामध्ये असं कुठलंही तथ्य नाहीये. माझ्या मते, जसं माझ्यापुरतं मी पूर्ण तुम्हाला सत्य सांगत नाही, परंतु माझ्या नॉलेज प्रमाणे, जेवढ्या माझी माहिती आहे किंवा मला जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे कुठलाही डॉक्टर तुम्हाला MDचं औषध प्रिस्क्राईब करणार नाही. कारण इट इज नॉट अ मेडिसिन. हे मेडिसिन नाहीच आहे. तर मेडिसिन आपण कुठलं बघितलं की तुम्हाला सांगितलं की मॉर्फिन इज अ मेडिसिन. मॉर्फिन हे डॉक्टर तुम्हाला ते प्रिस्क्राईब करू शकत नाहीत, ते फक्त ते वापर करू शकतात. जे मोठ्या, आता समजा टाटा हॉस्पिटल आहे, मोठे हॉस्पिटल्स आहेत ज्या ठिकाणी म्हणजे कॅन्सर सारखे पेशंट आहेत किंवा संशोधन सुरू आहे, ते मोठ्या शस्त्रक्रियेसाठी जेव्हा भूल द्यायची असेल किंवा तुम्ही नार्को टेस्ट तुम्ही बघितलं असेल की नार्को टेस्ट हा तुम्हाला शब्द प्रयोग ऐकलेला असेल. म्हणजे नार्को टेस्ट एखादा गुन्हेगार खरं बोलतोय का खोटं बोलतोय याच्यासाठी ज्या टेस्ट केल्या जातात त्याच्यामध्ये जे अंमली पदार्थ वापरले जातात, म्हणजे हे कसं आहे की तुम्हाला मेडिसिनल पर्पज साठी ते वापरले जातात. पण पुन्हा सांगताय की हे सगळे जे अंमली पदार्थ आहेत ते भारतामध्ये बॅन आहेत, त्याच्यावर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. पण काही जणांचा असा समज आहे की आपल्याकडे काही प्रमाणात गांजा असेल, चरस असेल किंवा भांगेसारखा पदार्थ असेल तर चालू शकतं, कायद्यानं याला परवानगी आहे. अँटी नार्कोटिक्स विभागाचे एक पोलीस ऑफिसर म्हणून तुम्ही काय सांगाल? हा लोकांचा गैरसमज आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी माझ्या वैयक्तिक सेवनासाठी तो माझ्याकडे जवळ बाळगला. परंतु याच्यामध्ये कसं की NDPS मध्ये जो प्रूफ ऑफ बर्डन आहे, ज्याला आपण प्रूफ ऑफ बर्डन म्हणतो, की हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे ही पोलिसांवर नाही आहे. तपासी एजन्सीवर हा बोजा नाही आहे. हा बोजा कुणावर आहे तर आरोपीवर आहे. म्हणजे ज्याच्याकडे मिळेल त्याच्यावर तो बोजा आहे की त्यांनी हे कशासाठी बाळगलेलं आहे. बरं, त्याच्यामध्ये काय की तुम्हाला स्वतःचं सेवन करणं हा गुन्हाच आहे. NDPS कलम जर बघितलं, चरस असेल, गांजा असेल, कुठलंही ड्रग जे आहे जे बॅन NDPS अंतर्गत समाविष्ट केलेलं आहे, त्या कुठल्याही ड्रगचं सेवन करणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्याच्यासाठी कायद्यामध्ये सजा दिलेली आहे. त्याला जर तुम्ही सेवन केलेलं असेल, तुमचं जर ब्लडची चेकिंग केली आणि ब्लड रिपोर्टमध्ये जर तुमच्या नार्कोटिक्सचा अंश आढळला, जर डॉक्टरने सर्टिफाईड केलं की याने नार्कोटिक्स कंझ्युम केलेला आहे, तर त्या व्यक्तीला कलम 27 अंतर्गत त्याला 6 महिन्याची पर्यंत त्याला सजा होते किंवा 10,000 रुपयापर्यंत त्याला कॅश दंड हा न्यायालय करू शकतो. सर, तुम्ही ब्लड टेस्टचं म्हणताय, ह्या सगळ्या अभिनेत्री ज्या आहेत त्या सांगतायत की आम्ही ब्लड टेस्टला तयार आहोत. कंगना राणौतनं तर खुलं आव्हान दिलेलं होतं की मी कधीही ड्रग्ज घेतलेले नाहीत, माझी ब्लड टेस्ट घ्या. अशी ब्लड टेस्ट घेऊन सिद्ध होतं का की ती व्यक्ती आधी ड्रग्ज घेत होती का नाही? नाही. आता हा प्रश्न कसा आहे की हा प्रश्न आमच्या क्षेत्राशी संबंधित नाही, हा मेडिकल म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. आणि मला असं वाटतं की 24 तास किंवा 24 तासाच्या आतमध्ये जर तुम्ही त्याची मेडिकल केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये अंश मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही 4 दिवसापूर्वी जर घेतलेलं असेल आणि तुम्ही म्हणा आता माझी ब्लड टेस्ट करा, तर इट इज नॉट पॉसिबल.
तुम्ही त्यावेळेस तुमच्या रक्तामध्ये, कारण तुमच्या शरीरामध्ये ते किडनी, तुमच्या जे आपल्या शरीराचे जे अवयव आहेत, जे तुम्हाला किडनी आहे, त्या किडनीचं कामच फिल्टर करणं आहे, तर ते तुम्हाला ते फिल्टर करणं, त्याचा जो रेसिड्यू राहिला पाहिजे तो तुम्हाला रक्तामध्ये भेटणार नाही, म्हणजे ते तुमच्या फिल्टर होऊन जातं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सर, आपण मारिओना बद्दल बोललो किंवा चरस, गांजा ज्या वनस्पतीपासून बनतं त्याच्याबद्दल बोललो, हे झाले नैसर्गिक स्रोत. पण MD किंवा LSD सारखा जो अत्यंत भयानक असा प्रकार आहे, अत्यंत धोकादायक प्रकार आहे, त्याबद्दल थोडंसं तुम्ही प्रेक्षकांना सांगा, त्यापासून कसं दूर राहिला पाहिजे. हा, आता पहिली गोष्ट म्हणजे आपण बघितलं की नैसर्गिक ड्रग्ज आहेत आणि काही सिंथेटिक ड्रग्ज आहेत, ज्याला डिझायनर ड्रग किंवा सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे ते केमिकल्स पासून बनवलेले असतात. एक नैसर्गिक आहे जे निसर्गातून तुम्हाला मिळालेले आहेत, आणि काही ड्रग्ज जे आहे ते सायंटिफिकली तयार, म्हणजे तुम्हाला केमिकल रिॲक्शननी ते तयार केलेले आहेत. त्याचे ते आपल्याकडे बॅन केलेले ड्रग्ज आहे, जवळजवळ 140च्या पुढे ड्रग जे आहे ते आपण बॅन केलेले आहे, जी NDPSच्या पुस्तकामध्ये, कायद्यामध्ये त्यांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. जसं आपण तुम्ही नाव ऐकलं असेल तुम्ही, जसं MD करतात, तर MD ऍक्च्युली काय आहे, तर MD हा मॅफेड्रॉन नावाचा एक रासायनिक पदार्थ आहे. बरं. हा रासायनिक पदार्थ आहे. या रासायनिक पदार्थामधले जे गुणधर्म आहेत ते काठ नावाची एक दक्षिण आफ्रिकेमध्ये एक नावाची एक वनस्पती आहे, ज्याला किंवा रोप म्हणा तुम्ही, ज्याला काठ म्हणतात, KATH, काठ, याच्यामध्ये मिळणारी संयुग आणि MD मध्ये मिळणारी संयुग ही जवळजवळ सारखी आहे. म्हणजे त्या काठवर सुद्धा बंदी आहे आणि ह्या मॅफेड्रॉनवर सुद्धा बंदी आहे. आता मॅफेड्रॉन हा जो अंमली पदार्थ आहे हा आपल्याकडे इम्पोर्ट केला जात नाही मोस्टली. मोस्टली इम्पोर्ट केला जात नाही. याच्यावरची म्हणजे सर्वसाधारणपणे ज्याला लॅबोरेटरीचं ज्ञान आहे, तर तो विविध प्रकारचे रसायन एकत्र करून हा घरी सुद्धा बनवला जाऊ शकतो, किंवा छोट्या मोठ्या फॅक्टरीज जे आहेत, जे छोट्या मोठ्या लॅबोरेटरीज आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा हा बनवला जातो. मला सांगा सर, आता ह्याच्यामध्ये रिया चक्रवर्तीच्या चॅटमध्ये MDचा उल्लेख सापडतो. सुशांत सिंग ड्रग्ज घेत होता अशी कबुली सारा अली खान देते. भारतामध्ये जर ही ड्रग्ज एवढी बॅन आहेत, तर भारतात ही ड्रग्ज येतात तरी कुठून? आता तुम्ही बघा की तुम्ही भारताची एक भौगोलिक स्थिती जी आहे ती तुम्ही समजावून घ्या, की भारताचा नकाशा जर तुम्ही डोळ्यासमोर आणला तर तुम्ही बघा की भारताच्या पूर्वेला, नॉर्थ ईस्टचा जो सगळा भाग आहे, जो नॉर्थ ईस्टचा भाग आहे, ईशान्येचा भाग आहे, त्याला आपल्याला 3 देशांच्या बॉर्डर लागतात. एक आहे म्यानमार, दुसरा आहे लिओस आणि तिसरा आहे थायलंड. तर हे जे 3 देश आहे याला नार्कोटिक्स मध्ये गोल्डन ट्रायंगल म्हणतात. हा सुवर्ण त्रिकोण आहे. तर या सुवर्ण त्रिकोण आणि भारताच्या पूर्वेला जर बघितलं तुम्ही, तर त्या ठिकाणी एक गोल्डन क्रिसेंट, म्हणजे आपण जेव्हा ईशान्य भागाबद्दल बोलतोय तेव्हा आपण पूर्वेबद्दल बोलतोय, आणि पश्चिमेच्या भागाबद्दल सांगा सर. आता पश्चिमेच्या भागाला जर तुम्ही बघितलं तर आपल्या पश्चिमेला काय आहे, तर गोल्डन क्रिसेंट म्हणजे एक चंद्रकोर अशी आहे की एका बाजूला इराण आहे, त्याच्यानंतर अफगाणिस्तान आहे आणि त्याच्यानंतर पाकिस्तान आहे. ह्या ज्या 3 देशांचा जो आहे हा याला गोल्डन क्रिसेंट जो एरिया आहे, इथून अंमली पदार्थ भारतामध्ये डम्पिंग केले जातात आणि गोल्डन ट्रायंगल मधून अंमली पदार्थ भारतामध्ये डम्पिंग केले जातात. आणि हे जे डम्पिंग, जेव्हा इथून जो अंमली पदार्थ आहे हा डायरेक्ट परदेशात पाठवत, ते लोक परदेशात डायरेक्ट पाठवत नाही, असं बऱ्याच वेळा असं अनुभवाला आलेलं आहे की हे लोकांचं म्हणजे जास्तीत जास्त मुंबई किंवा आपले जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, या सिटीमध्ये तो ड्रग अगोदर उतरवला जातो आणि तिथून हा जो आपल्या युरोपियन कंट्री आहेत किंवा इतर जे बाहेरचे देश आहेत त्या देशांमध्ये हा स्मगल केला जातो. तुम्ही अँटी नार्कोटिक्स विभागामध्ये काम केलेलं आहे, तुम्ही असं म्हणताय की इतकं इंटरनॅशनल बॉर्डर्समध्ये ही सगळी देवाणघेवाण सुरू असते आणि एक मोठं रॅकेट असतं. या बॉलिवूडच्या ड्रग्ज रॅकेटमध्ये सुद्धा अनेक नावं गुंतलेली आहेत, जी नावं आपल्यासमोर कधी आलेलीच नाहीत. तुम्ही ह्या ड्रग्ज रॅकेट नेमकं पकडता कसे? कारण तुम्ही एका प्रकरणामध्ये ड्रग्ज वापरणाऱ्याला 20 वर्षांची शिक्षा ठोठावलेली होती. म्हणजे माझ्या एका केसमध्ये की साधी गांजाची केस आहे, तिच्यामध्ये खूप डिझायनर ड्रगची नाही आहे, ती साधी गांजाची केस आहे. त्या व्यक्तीकडे साधा गांजा मिळालेला होता आणि त्या व्यक्ती जेव्हा आम्ही त्या केसचं व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन केलं, व्यवस्थित त्याच्यावर दोषारोपपत्र न्यायालयामध्ये सादर केले आणि त्याच्या विरुद्ध आम्ही जे पुरावे होते ते पुरावे न्यायालयासमोर आम्ही मांडल्याच्या नंतर मिळाले की इथे गांजाचा साठा आहे, इथे चरस आहे.
तर आता आम्ही जेव्हा पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतो त्यावेळेस काही सोर्सेस असतात, आमचे स्वतःचे वैयक्तिक खबरे असतात. बरोबर. तर त्या खबरींमार्फत आम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळते आणि ती इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यावर कायदे NDPS ऍक्टच्या अंतर्गत आम्ही जी कायदेशीर कारवाई त्याच्यावर कारवाई करतो. तर अशा प्रकारे त्याच्यावर कारवाई केली जाते. बरोबर. सर, आपण जे बोलत होतो की LSD बद्दल, जेव्हा तुमच्याशी मी या ड्रग्स आणि अंमली पदार्थांच्या व्यापाराबद्दल बोलत होते तेव्हा मला सुद्धा नव्याने काही गोष्टी कळल्या आणि अक्षरशः धक्का बसला. आपण जर गुगलवर सर्च केलं LSD नावानं तर सर्रास जिभेवर LSDचे स्टिकर लावलेल्या काही तरुणांचे फोटो आपल्या समोर येतात आणि ही सगळ्यात चिंतेची बाब आहे. सर, हे LSD म्हणजे नेमकं काय असतं आणि तुमची मुलं याच्या आहारी गेली आहेत का, हे नेमकं ओळखायचं कसं? सर, बोलू शकता तुम्ही. तर आता तुम्ही जे ड्रगचा उल्लेख केलेला आहे LSD, तर LSD म्हणजे काय की LSD म्हणजे लायसर्जिक ऍसिड आहे, ते डायथेमाइल लायसर्जिक ऍसिड आहे, जे तो एक रासायनिक पदार्थ आहे की ज्याचं तो लिक्विड स्वरूपात असतो आणि छोटे छोटे जे स्टिकर आहेत. आता स्टिकरची साईज कशी असते तर साधारणपणे आपण बघितलं की ज्या आपल्या लेडीज आहेत त्या बिंदी लावतात, जी टिकली लावतात, त्या टिकलीच्या साईजची तो एक डॉट असतो, म्हणजे ते एक कागद असतो आणि त्या कागदाच्या पाठीमागच्या बाजूला मी माझ्या प्रोडक्शन कंट्रोल रूमला विनंती करेन की ते LSDचं जे ग्राफिक्स आहे ते आपल्या प्रेक्षकांना दाखवावं, म्हणजे सर काय म्हणतायत ते कळू शकेल. की बोलू शकता तुम्ही सर. तर LSDचा तो छोटासा जो स्टिकर आहे त्या स्टिकरवर पाठीमागच्या बाजूला लायसर्जिक ऍसिडचं एक थेंब टाकलेला असतो आणि तो जो थेंब लायसर्जिक ऍसिड आहे ते त्याला चिकटल्यानंतर ते ड्राय झाल्याच्या नंतर तो जो स्टिकर आहे तो रेव पार्टीज मध्ये किंवा जे याचं सेवन करतात ते लोक तो जिभेवर ठेवतात. जशी आफू जर तुम्ही बघितलं तर आफू ही नेहमी टाळूला चिटकवली जाते आणि आफूची गोळी जी आहे ती टाळूला चिटकवली जाते आणि ही LSDचा जो डॉट आहे हा जिभेवर ठेवला जातो आणि त्याचं जे रिॲक्शन आहे ती तुमच्या शरीरामध्ये ती रिॲक्शन होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रकारची नशा चढते आणि ती नशा कशी असते की माणसाला एक्साइटिंग करते, ती तुम्हाला उद्दीपित करणारी नशा असते. म्हणजे ते पार्टी हा जो आहे हा पार्टी ड्रग्ज आहे. पार्टी ड्रग्ज सर तुम्ही म्हणता पार्टी ड्रग आहे. पुणे, मुंबई आणि मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये तुम्ही पाहिलं तर 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशन मध्ये किंवा बऱ्याच काळात अशा रेव पार्ट्या होतात आणि एक जर रेड पडली तर त्यामध्ये कितीतरी तरुण तरुणींना पकडलं जातं आणि रेव पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्यांना सुद्धा पकडलं जातं. पण हे प्रकार काही थांबत नाहीत. आता याच्यावर ह्या ज्या पार्टीज आहेत याच्यावर वेळोवेळी आमचे पोलीस डिपार्टमेंट आहेत, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहेत आणि विविध ज्या सरकारी यंत्रणा आहेत त्या यंत्रणा याच्यावर प्रभावी कारवाई करतात. असं नाही की याच्यावर कारवाई केली जात नाही, याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाते. इव्हन तुमच्या 31 डिसेंबर असेल किंवा वीक एंडिंगला, आता वीक एंडचा हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे, तर वीकेंडला सुद्धा बऱ्याच ठिकाणी ह्या पार्टीज होतात. जे आउट हाऊसेस आहेत ज्या ठिकाणी तुमचे शहराच्या बाहेर, म्हणजे सुशांत सिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यानं पवना डॅमच्या तिथे एक फार्म हाऊस घेतलेलं होतं आणि तिथून मोठमोठे आवाज यायचे, ड्रग्ज पार्ट्या चालायच्या, असं सुद्धा आता समोर आलेलं आहे. पण सर महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुमची वयात येणारी मुलं किंवा मुली या व्यसनांच्या आहारी जाऊ नयेत, म्हणून पालकांनी कसं जागरूक राहायला हवं. यासाठी तुम्हाला मी सांगतो की आपल्या आज हा जो नार्कोटिक्स किंवा अंमली पदार्थाचा राक्षस आहे हा तुमच्या दरवाजाच्या बाहेर आलेला आहे. फक्त बॉलिवूड पुरता मर्यादित नाहीये तो. आता असं नाही आहे की पूर्वीची परिस्थिती वेगळी होती की हा फक्त उच्च वर्गामध्ये किंवा हाय सोसायटीमध्ये या ड्रग्जचं प्रमाण होतं. सर्वसाधारण मीडियम मध्यमवर्गीय किंवा गरीब लोकांपर्यंत याचं व्यसन आलेलं नव्हतं. परंतु आज परिस्थिती, आपण तुम्ही उडता पंजाब हा पिक्चर बघितला असेल की त्याच्यामध्ये ती जी वस्तुस्थिती त्यांनी दाखवलेली आहे की आज काही राज्य अशी आहेत की ज्या ठिकाणी 10 व्यक्तींपैकी 9 व्यक्ती ह्या म्हणजे त्यांनी सेवन केलेलं आहे आणि बऱ्याच केस स्टडीमध्ये असं दिसून आलेलं आहे की ह्या तुम्ही जर 10 लोकांचा स्टडी केला तर त्याच्यामध्ये 18 वर्षाच्या आतमधली जी मुलं आहेत, 18 वर्षाच्या आतमधली मुलं आहेत त्या 10 पैकी
कमीत कमी 2 ते 3 मुलं अशी असतात ज्यांनी वयाच्या 10व्या-12व्या वर्षी हे जे ड्रग्ज आहे हे ट्राय केलेलं आहे. बरोबर आहे सर, जे सांगतायत उडता पंजाबचं उदाहरण, पंजाबमध्ये जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा हा ड्रग्जचा मुद्दा खूप गाजला आणि त्यानंतर तिथे काँग्रेसचं सरकार निवडून आलं आणि राजकारणीच कसे ड्रग्ज डीलर होते याचे सुद्धा पर्दाफाश झाले. उडता पंजाबमध्ये आपण जर पाहिलं किंवा पंजाबमधली वस्तुस्थिती पाहिली तर फक्त पुरुष नाही तर स्त्रिया सुद्धा, विवाहित स्त्रिया असतील, तरुणी असतील, या ड्रग्सच्या इतक्या आहारी गेलेल्या होत्या की त्यांचं पूर्ण आयुष्य यामुळे उद्ध्वस्त झालं. किती गंभीर आहे सर हे ड्रग्सचं सेवन. आता तुम्ही बघा की आपण पहिलं बघूया की जी आपली तरुण पिढी आहे किंवा आपण आपल्या घरापुरता विचार करा की आपल्या घरामध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये असा मुलगा असेल तर त्याला ओळखायचं कसं? तुम्ही कसं ओळखणार की हा व्यक्ती ड्रग ॲडिक्ट आहे किंवा नाही, किंवा आपल्या मुलाला काही वाईट सवय आहेत किंवा नाही? तर सर्वसाधारणपणे शक्यतो या गोष्टी मुलांच्या समोर करू नये. मुलांना माहीत पडणार नाही, कारण त्याच्यावर शेवटी सायकोलॉजिकल इफेक्ट जो आहे तो मुलांवर या गोष्टी करू नये. परंतु जर आपल्याला असं काही आढळलं मुलाच्या बॅगेमध्ये किंवा मुलाच्या याच्यामध्ये, तुम्हाला इंजेक्शनच्या ज्या सिरिंज आहेत त्या सिरिंज आढळतात किंवा तुम्हाला सिल्वर पेपर जे असतात ते सिल्वर पेपर आढळतात किंवा रबर बँड आहेत. रबर बँड म्हणजे तुम्ही बघितलं असेल की तुम्ही ब्लड चेकिंगला जर गेला, डॉक्टरकडे गेलात तर तुम्हाला दंडाला एक रबर बांधला जातो आणि नंतर तुमचं रक्त घेतलं जातं. तर तशा प्रकारचे जे रबर्स आहेत हे मुलांकडे असतात, त्या भेटतात तुमच्या बॅगेमध्ये वगैरे इकडे. तर त्यावेळेस आपल्याला एक धोक्याची एक घंटी आपल्याला वाजली पाहिजे की नाही इथे काहीतरी वाईट गोष्ट घडते. कारण हा जो बँड, ह्या ज्या वस्तू आहेत या मुलाकडे असण्याचं काही कारण नाहीये. हे आता एक तर त्या डॉक्टरकडे असायला पाहिजे किंवा लॅबमध्ये असायला पाहिजे. आता हे कसं आहे की काही ड्रग जे आहेत, फॉर एक्झाम्पल हेरोईन आहे ज्याला चिट्टा म्हणतात, ते हिरोईन आहे. तर ज्याला गर्द नावाने सुद्धा ओळखलं प्रकारचं केमिकल आहे. तर हे इंट्राव्हेनस घेतलं जातं, म्हणजे तुमच्या नसेमध्ये घेतलं जातं. आता नसेमध्ये इंजेक्शन द्यायचं असेल तर त्याच्यासाठी ती मुलं काय करतात किंवा ती व्यक्ती काय करते की तुमचा दंडाला ते रबर बांधणार, ती नस फुगली की जसं ब्लड घेतलं जातं त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी ते इंजेक्शननी त्या हिरोईनचा डोस दिला जातो, ते लोक घेतात. म्हणून या वस्तू ज्या सिल्वर पेपर आहे, रबर बँड आहे, हे आहेत आणि छोटे छोटे प्लास्टिकचे तुकडे असतील, ह्या गोष्टी जर आपल्याला मुलांच्या दप्तरमध्ये वगैरे भेटल्या तर आपण मुलांचं त्याचं समुपदेशन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि रिहॅबिलिटेशन सेंटर्स सुद्धा आहेत जर जे ड्रग्सच्या आहारी गेलेले तरुणी आहेत त्यांच्यासाठी. तर मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. सुशांत सिंग राजपूत हत्या प्रकरणामध्ये हत्या होती का आत्महत्या प्रकरण हे अजून समोर आलेलं नाही, पण यामध्ये NCB ही जी एक तपास यंत्रणा आहे ही आपल्या सगळ्यांना माहिती झाली. नेमकं या NCBची भूमिका काय असते ड्रग्सच्या नियंत्रणामध्ये? तर NCB ही एक सेंट्रल एजन्सी आहे ज्याला आपण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो नावाने ती सेंट्रल एजन्सी आहे, जी आपली सिस्टर एजन्सी आहे. सिस्टर एजन्सीपेक्षा म्हणजे ती आमची वरिष्ठ एजन्सी आहे. ती एक वरिष्ठ एजन्सी आहे आणि NCB कडे मोठे अधिकार दिलेले आहेत. तिच्याकडे अधिकार जास्त आहेत. त्याच्यामधले अधिकारी जे आहेत ते बहुतेक राजपत्रित अधिकारी असतात आणि ते पोलीस नाही आहेत. ते जी यंत्रणा आहे तो एक ब्युरो आहे. आणि त्याच्यामधले अधिकारी जे आहेत ते राजपत्रित अधिकाऱ्याच्या दर्जाचे म्हणजे वरिष्ठ अधिकारी त्यामध्ये असतात. आणि यांची भूमिका काय असते की NDPS ऍक्ट जो आहे त्या NDPS ऍक्टचं आणि त्याच्या अंतर्गत जे नियम बनवलेले आहेत त्या नियमांचं पालन करून घेणं. बरोबर. म्हणजे आता तुम्ही मगाशी आपण विषय काढला होता की शेतीचा विषय आहे. आपण मगाशी विषय काढला होता की अफूची शेती आहे, तर अफूची शेतीला परवानगी पोलीस देऊ शकत नाहीत. त्याचं जे नियंत्रण आहे किंवा त्याचा जो लेखाजोखा आहे तो अँटी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, त्यांचे अधिकारी ते करतात. म्हणजे लायसन्स देणं वगैरे सगळं. पण सर आम्हाला सामान्य माणसाच्या मनात हा एक प्रश्न आलाय की सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचं बरंच राजकारण झालं. बिहार विरुद्ध महाराष्ट्र, केंद्र विरुद्ध राज्य सरकार, यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या मागे जो चौकशीचा ससेमिरा लावलाय आणि यामध्ये NCB ला आणण्यात आलाय, यामुळे निष्पन्न काय होणार? आता तुम्ही म्हणजे हा सब्जेक्ट कसा आहे की आपण ती एक स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांचा तपास चालू आहे आणि त्या विषयावर आपण बोलणं माझ्या मते योग्य नाही ते. कारण ती एक स्वतंत्र एजन्सी आहे, तिचं काम ते करत आहेत, पोलिसांचं काम करत आहेत आणि आपण
आपला जो उद्देश आहे त्या उद्देशावर आपण चर्चा करू शकतो. पण बरोबर आहे सर, तरी सुद्धा इतक्या बॉलिवूड सेलिब्रिटीजची चौकशी सुरू आहे, यामधून खरंच काही ड्रग्ज रॅकेट बाहेर येणार आहे का? आणि आपली तरुणाई जी ड्रग्सच्या आहारी जाते त्याला कुठेतरी आळा बसेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, याच्यातूनच ड्रग रॅकेट बाहेर येईल असं नव्हे, परंतु ड्रग रॅकेट जे आहे ते बऱ्याच वेळा आम्ही सुद्धा ब्रेकअप केलेले आहे. जेव्हा आम्ही इन सर्व्हिस होतो त्यावेळेस ड्रग रॅकेट आहे ते आम्ही त्याला ज्याला आपण त्याची अर्थिंग आम्ही तोडलेले आहेत आणि ते प्रत्येक चौकशीमध्ये होतं. जेव्हा तुम्ही प्रत्येक गुन्हा तुम्ही प्रत्येक केस करता किंवा प्रत्येक कारवाई करता त्या कारवाईमध्ये कोण कोण समाविष्ट आहेत किंवा त्यांनी त्याचा जो सोर्स आहे तो उगम कुठे झालेला आहे, त्याला जे आपण ज्याला सप्लाय चेन म्हणतो, ती सप्लाय चेन कट करण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्येक वेळी करत असतो. तसं आता सुद्धा ज्या चौकशा चालू आहे त्याच्यामध्ये जो सप्लाय चेन आहे तो डेफिनेटली तो कट केला जाऊ शकतो. बरोबर आहे. आमच्या न्यूजरूम मधल्या काही सहकाऱ्यांच्या मनात सुद्धा काही प्रश्न आहेत सर, त्याच्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया. पण आपण जे बघतोय की तुम्ही असं म्हणताय की एनसीबीच्या चौकशीमधून फार काही निष्पन्न होईल असं नाही, पण ड्रग्ज रॅकेट हे जे ड्रग्सचा वापर आहे, तुम्ही जे महत्त्वाचा मुद्दा सांगितलात की यूज आणि अब्यूज, म्हणजे ड्रग्सचा वापर कसा होतोय, गैरवापर कसा होतोय, खरोखरच वैद्यकीय कारणांसाठी तो वापरला जातो का, यावर लक्ष कोणी ठेवायचं? याच्यावर लक्ष, याच्यासाठीच हा कायदा बनवलेला आहे. हा जो नार्कोटिक्स ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट जो बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण आपला युनायटेड नेशनचं जे कन्व्हेन्शन आहे 1961चं, त्या कन्व्हेन्शन अंतर्गत आपण त्याचे सिग्नेटरी आहोत. बरोबर. आणि त्याच्यावर वरिष्ठ सहकारी आहेत आमचे न्यूजरूम मधले, त्यांनी हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे की जर कुणाला असं लक्षात आलं की आपल्या समोर अशा पद्धतीनं ड्रग्सचं सेवन सुरू आहे किंवा ड्रग्सचा साठा कुठून नेला जातोय, अशा वेळेस जर तक्रार करायची असेल तर काही हेल्पलाईन आहे का किंवा तक्रार करायची काही सुविधा अँटी नार्कोटिक्स विभागाकडे आहे का? अगदी बरोबर. याच्यासाठी मुंबईमध्ये अँटी नार्कोटिक्स सेलचे एक मेन अँटी नार्कोटिक्स सेल तयार करण्यात आलेलं आहे की ज्याचं ऑफिस कप्परेडला त्याचं ऑफिस आहे आणि त्याच्या सब ब्रांचेस जे आहेत त्या मुंबईमध्ये 5 ठिकाणी त्याच्या ब्रांचेस केलेले आहेत. एक आझाद मैदानला एक ब्रँच आहे, वरळीला एक ब्रँच आहे, बांद्र्याला एक ब्रँच आहे, घाटकोपरला एक ब्रँच आहे, कांदिवलीला एक ब्रँच आहे. या कुठल्याही ब्रँचमध्ये तुम्ही तिथे जे अधिकारी नेमणुकीस असतील, आता ज्यावेळेस मी तिथे नेमणुकीस होतो त्यावेळेस मी माझे मोबाईल नंबर्स वगैरे मी आम्ही त्यावेळेस पब्लिक मीटिंग सुद्धा घ्यायचं आम्ही. पण सर याची ऑनलाईन माहिती आता सगळ्यांना कळेल का? काय ते या तुम्ही जे म्हणताय की हेल्पलाईन्स असतात किंवा तक्रार नोंदवण्याच्या जागा असतात, तुमचे ऑफिसेस आहेत, याची काही ऑनलाईन माहिती उपलब्ध आहे? ऑनलाईन माहिती तुम्हाला ऑनलाईन त्या आहेत ना. तुम्हाला पोलीसची स्वतःची साईट आहे, त्यांचं पोलीसचं स्वतःचं ट्विटर अकाउंट आहे, याच्यावर त्यांचे नंबर्स दिलेले आहेत. त्या नंबरवरून तुम्ही एक तर पोलीस कंट्रोल रूम जे आहे त्यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा नार्कोटिक्स अँटी नार्कोटिक्स सेलचे जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि याच्यामध्ये की तुमचं कुठल्याही प्रकारे तुमची माहिती ही लीक होणार नाही याची शाश्वती आम्ही तुम्हाला म्हणजे गुप्तता पाळली जाते आणि याला कायद्याने संरक्षण दिलेलं आहे. बरोबर, कायद्याने संरक्षण आहे. तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा जो सांगितलात की परदेशी नागरिकांच्या थ्रू सुद्धा हे ड्रग जी आहेत ती भारतामध्ये आणली जातात. मुंबईमध्ये नायजेरियन चाच्यांच्या हैदोस्याबद्दल आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो. जेव्हा दहशतवादी हल्ला झाला होता मुंबईवर तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांना संशय होता की हा नायजेरियन चाच्यांच्या दहशतीचा काही प्रकार असावा. या सगळ्या प्रकारांना तोंड कसं द्यायचं सामान्य माणसानं? आता हा काही एका विशिष्ट समुदायाचा किंवा विशिष्ट देशाचा किंवा विशिष्ट लोकांचा हा हे नाही आहे. याच्यामध्ये कसं आहे की ते विशिष्ट गटातले लोक आहेत, ते सर्वच त्याच्यामध्ये नाही आहेत, पण प्रत्येक, आणि हा जो गट आहे हा प्रत्येक ठिकाणी आहे. तुमच्याकडे आहे म्हणजे भारतामध्ये आहे, इतर देशांमध्ये आहे, साऊथ आफ्रिकेचे देश आहेत त्या ठिकाणी सुद्धा आहेत. तर मुळात कसं आहे की आपल्याकडे जो सिंथेटिक ड्रग्ज आहेत ते ड्रग म्हणजे फॉर एक्झाम्पल कोकेन आहे. कोकेन हे भारतात तयार होत नाही. कोकेन हा बाहेरून तुमच्याकडे ते छुप्या मार्गाने आणला जातो. तुम्ही त्याचा डायरेक्ट इम्पोर्ट करू शकत नाही, बिकॉज इट इज अ बॅन वाईड अंडर एनडीपीएस ऍक्ट. त्यासाठी हा जो अवैध मार्गाने जे आणले जातात तर ते हे साऊथ आफ्रिकन जे कस्टम पॅसेंजर्स आहेत बरोबर, ते त्यांची हलाखीची म्हणजे आर्थिक स्थिती हलाखीची असल्या कारणाने आणि याच्यातून म्हणजे याच्यात तोही मुद्दा तोही नाही. याच्यामध्ये मेन मुद्दा काय आहे की याच्यामध्ये आर्थिक उलाढाल जी आहे ना ही इतकी प्रचंड प्रमाणामध्ये आहे की ते आर्थिकच्या लोभापायी. बरं, याच्यामध्ये एनडीपीएस मध्ये
इतके हॅश पनिशमेंट आहे, यांना माहित आहे की याच्यामध्ये बाबा मेजर पनिशमेंट आहे. फॉर एक्झाम्पल 20 वर्ष पैशाच्या लोभापायी लोक ती रिस्क घेण्यासाठी सुद्धा तयार असतात. सर, याबद्दल आपण आणखी सविस्तर बोलूया. खूप महत्त्वाचा विषय आहे हा. पण पुन्हा एकदा आमचा डिस्क्लेमर सांगते की हे ड्रग्ज नेमके काय आहेत याच्याबद्दलची उत्सुकता चाळवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम केलेला नाही. ड्रग्ज जर वापर केला, ड्रग्जचं सेवन केलं तर किती कठोरात कठोर शिक्षा होऊ शकते आणि काय यंत्रणा आपल्या देशामध्ये कार्यरत आहेत याच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा आमचा कार्यक्रम होता. तुम्हाला याबद्दल काही म्हणायचं असेल तर तुम्ही आमच्या फेसबुक पेजवर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स नोंदवू शकता. तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या आणि यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. या विशेष कार्यक्रमामध्ये ड्रग्सचा विळखामध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.